राज्याच्या सत्तेत भाजप आणि शिवसेना एकत्र असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मात्र या दोन पक्षांमधला दुरावा दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आहे। राज्यामध्ये नवं सरकार आल्यापासून दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांना आमंत्रण देण्यावरून आणि टाळण्यावरून सातत्यानं वाद सुरू असल्याचं दिसतं। याच मालिकेमध्ये आणखी एक नाराजी नाट्य ठाण्यात रंगलं। शिवसेनेच्या मंत्र्यांनी आयोजित केलेल्या सरकारी कार्यक्रमाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवली आणि दोन्ही पक्षातली दरी वाढत चालल्याची चर्चा नव्यानं सुरू झाली। बघूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा सांगता समारंभ सोमवारी संपन्न झाला। कार्यक्रमाचे आयोजक होते सरकारचे दोन विभाग, मंत्री प्रताप सरनाईक यांचा परिवहन विभाग आणि उदय सामंत यांचा मराठी भाषा विभाग। पण या सरकारी कार्यक्रमात केवळ शिंदेंच्या शिवसेनेचे नेतेच व्यासपीठावर दिसले। प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे आणि आमदार माधवी नाईक यांच्यासह ठाण्यातील भाजप नेत्यांनाही आमंत्रण पाठवण्यात आलं होतं। मात्र यापैकी एकही भाजप नेता या कार्यक्रमाकडे फिरकला नाही। यावरून प्रताप सरनाईकांनी भाजपला उपरोधिक टोला लगावला। मराठीवर प्रेम असणारी सगळी मंडळी आज ह्या कार्यक्रमाला होती। ज्यांचं मराठीवर प्रेम जास्त असेल म्हणून कदाचित ते दुसरीकडे मराठीचे अभ्यास वर्ग घेत असतील। मी त्यांना शुभेच्छा देतो। स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतील। कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित होते, याचा अर्थ सगळं शासन उपस्थित होतं आणि ज्यांनी हा उपक्रम सुरू केला ते सरनाईक साहेब उपस्थित होते। पण हा उपक्रम कितपत यशस्वी होईल ही शंका होती, परंतु याचं सगळं श्रेय हे सरनाईक साहेबांना जातं, आमचे ढवळ सर आहेत त्यांना जातं, मधु मंगेश कर्णिक साहेबांना जातं आणि सगळ्या साहित्यिकांना जातं। भाजप नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने महायुतीतल्या या दोन पक्षात तेढ वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र या कार्यक्रमाला न येण्याची कारणं ठाण्यातल्या भाजप नेत्यांकडे तयारच होती। शिवाय मागच्या वेळी आमंत्रण न मिळाल्याची मनातली खदखदही लपत नव्हती। मला निमंत्रण निश्चितपणे होतं, या संदर्भातल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझं नावही होतं, पण पूर्वनियोजित आमची बैठक होती प्रदेशावरती, त्याच्यामुळे या कार्यक्रमाला माझी उपस्थिती नव्हती किंवा मी त्या कार्यक्रमाला पोचू शकलो नव्हतो आणि त्याच्यामुळे मला खरं तर हा वाद किंवा असं काही विषय वाटत नाही। फक्त प्रत्येकजण आपापल्या कामाच्या व्यस्ततेमध्ये या कार्यक्रमाला त्यावेळेस पोचू शकला नाही, हा एवढाच त्याच्यामधला भाग आहे असं मला वाटतं। ज्या ठिकाणी सन्मानाने बोलवलं जातं त्या ठिकाणी जातात जेव्हा शक्य होईल त्यावेळेला। आता मधल्या काळामध्ये मी स्पष्टपणे भूमिका सांगितली होती त्यांना की तुम्ही आपलं बोलवणं केल्यासारखं कार्ड छापणार आणि नंतर प्रत्यक्षामध्ये निमंत्रण देणार नाही तर त्या ठिकाणी हजर राहू शकणार नाही। आणि असं वेळोवेळी झालं। विकास कामांमध्ये हा सगळ्यांचाच वाटा असतो आणि त्याच्यामुळे एकतर्फी कोणी अशा पद्धतीने काम करण्याची काही गरज नाही। नवे सरकार सत्तेत आल्यापासून भाजप आणि शिवसेनेतले रुसवे फुगवे हे वाढतच चाललेत। आधी सिडकोने आयोजित केलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं। त्यानंतर ठाण्यात शिंदेंच्या हस्ते विकास कामांच्या लोकार्पणाला भाजप आमदारांना आणि उपमहापौरांना निमंत्रण न दिल्यामुळे ते नाराज झाले होते। मग 15 ऑगस्टला श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर भाजप नेत्यांनी पाठ फिरवली आणि त्याचीच पुनरावृत्ती सोमवारी ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात देखील झाली। आता शिवसेना आणि भाजपमधले हे रुसवे फुगवे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नजरेतून सुटतील तरच नवल। ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि मिंदे गटामध्ये ही फूट स्पष्ट दिसते। जिथे मिंदे गट आहे तिथे भाजपा नाही, जिथे भाजपा आहे तिथे मिंदे गट नाही। हे आता नवीन राहिलेलं नाही, ही दरी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे ते दरे गावात जातात। त्या दरीमुळेच ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वर्चस्व वादाची लढाई गेल्या वर्षभरात अधिकच ठळकपणे समोर येते। आमंत्रण नसल्याच्या नाराजीपासून सुरू झालेला हा वाद आता आमंत्रण मिळूनही
एकमेकांच्या कार्यक्रमांना न जाण्यापर्यंत येऊन ठेपलाय. आमंत्रण दिलं नाही तर नाराजी आणि आमंत्रण दिलं तर गैरहजेरी. या प्रकारामुळे डबल इंजिन सरकारमधली दोन चाकं ठाण्यात तरी एकमेकांविरोधात जोर लावत असल्याचं चित्र आहे. अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे.